नमस्कार. मी शीतल कांडेलकर, शहर अध्यक्ष शिक्षक आघाडी, आम आदमी पक्ष, पुणे. आज यूट्यूब या माध्यमातून आपण मुख्यमंत्री आणि आपले शिक्षण मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी त्यांच्याशी बोलणार आहे. बोलण्याचं कारण असं आहे, अनेक समस्या बेरोजगार तरुणांच्या महाराष्ट्रामध्ये उद्भवत आहेत. त्यातून एक सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शिक्षक भरती. यावरच आपण बोलणार आहोत. शिक्षक भरती, अभियोग्यताधारक, पवित्र पोर्टल या सगळ्या गोष्टी आता एक समस्या बनत चाललेल्या आहेत तरुणाईसाठी. आता परवाचीच घटना, राजेश नामक भंडारा जिल्ह्यातील एक तरुण, ज्याचं वयवर्ष 40, D.Ed झालेला होता, नोकरीच्या शोधात होता, लग्न झालेलं नाही, परिवाराचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, या सगळ्या प्रश्नांमुळे विचलित होऊन या मुलाने घरामागे असलेल्या विहिरीमध्ये परवा रात्री 10 वाजता आपला जीव गमावला, आत्महत्या केली. याला कारणीभूत कोण? ही आताचीच घटना आहे. याआधी जी 11,000 मुलं ज्यांना नियुक्तीपत्र भेटायची बाकी आहेत, अशा मुलांना समुपदेशनासाठी, कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जातं. तिथं गेल्यावर कळतं आंतरजिल्हा बदल्या किंवा इतर कारणांमुळे त्यांचं समुपदेशन कॅन्सल झालेलं आहे. तिथून ती मुलं परत येतात. यातलाच एक जितेंद्र नामक अमरावतीचा मुलगा, ज्याचा जॉब किंवा त्याला नोकरी किंवा त्याचं समुपदेशन सिंधुदुर्ग येथे होतं. अतिशय गरीब घराण्यातून आलेला, कष्टकरी कुटुंब, हलाखीची परिस्थिती, यातून अभ्यास करून कुठेतरी त्याने हे यश मिळवलेलं होतं. सिंधुदुर्ग येथे कागदपत्र पडताळणीसाठी किंवा समुपदेशनासाठी जाण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. कुठून तरी 2,000 रुपये मिळवले. ते घेऊन हा मुलगा सिंधुदुर्ग येथे गेला. तिथे गेल्यावर कळतं की समुपदेशन रद्द झालेलं आहे. कुठेतरी मनामध्ये चिंता, नोकरी तर मिळाली पण आनंद व्यक्त करू की नको, हे सगळं काहूर कुठेतरी त्याच्या मनामध्ये असेल. थोडा प्रवास त्याने वाहनाने केला, थोडा पायी चालत केला. हे करत असतानाच हायवेवर एका गाडीच्या धडकेने जितेंद्र जागीच मृत्युमुखी पडला. ही घटना वाऱ्यासारखी सर्व अभियोग्यताधारकांमध्ये पसरली. जितेंद्रजवळ पैसे नव्हते, परिस्थिती हलाखीची. काही मुलांनी त्याच्या घरी कळवले. तिथून कळतं की पुढची हालचाल करण्यासाठी पैसे नाहीत. आपली अभियोग्यताधारक मुलं किंवा इतर शिक्षक यांनी पैसे जमा केले. जितेंद्र ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ते पोहोचले. तिथे सगळं त्यांनी सांभाळलं. जितेंद्रसोबत ते थांबले. त्यांचा परिवार तिथपर्यंत आला. ॲम्ब्युलन्स करून त्या मुलाला घरी आणण्यात आलं, सगळ्या क्रिया करून. इतकी दयनीय अवस्था या तरुणांची आहे. तरी आपण या मुलांना संधी देऊ शकत नाही. हे आपलं अपयश आहे. आपलं म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे, अपयश. जितेंद्रचं वय 32. ही एक घटना. आणखी एक अमरावती जिल्ह्यातलाच प्रतीक नावाचा मुलगा, जो पवित्र पोर्टल माध्यमातून लागलेला असतो, त्याचाही अशाच प्रकारे
रस्त्यावर दुचाकीवरून ॲक्सिडेंट होतो. आपल्याच अभियोग्यताधारकांसोबत असं का होतं? त्याला कारणीभूत तुम्ही आहात. केसरकर साहेब, मुख्यमंत्री. या मुलांना ज्या गोष्टी ज्या वयात मिळायला हव्या होत्या त्या मिळालेल्या नाहीत. त्या मिळाल्या, परंतु उशिरा. काही अपवाद असतील. काय होतं, इथपर्यंतचा जो प्रवास असतो मुलांचा नोकरी मिळवण्यापर्यंतचा, तो इतका खडतर असतो की नोकरी मिळाल्यानंतर परत, आता बघा ना, आता 11,000 मुलांना तुम्ही नोकऱ्या दिल्यात, पण नियुक्तीपत्र अजून हातात नाही. अनेक कारण आहेत. जोपर्यंत व्यक्ती शाळेत रुजू होत नाही तोपर्यंत शांतता नाही. असंच काहीतरी काहूर या मुलांच्या मनात असेल, असंख्य प्रश्न असतील, आणि ह्याच चिंतेत, विवंचनेमध्ये ह्या घटना घडल्यात आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांनी त्यांना मदत केली. त्यानंतर आताचीच घटना, राजेश नावाच्या मुलाची, भंडारा जिल्ह्यातला जो मुलगा होता, D.Ed झालेला, त्याची घटना आपण ऐकलीत. आताच आजचीच घटना आहे. MPSC UPSC करणारा आकाश नावाचा मुलगा कोणत्या तरी क्लर्कच्या भरतीच्या एक्झाममध्ये 2 की 3 मार्क्स कमी पडतात आणि आत्महत्या करतो. इतक्या एक्झाम्स, रिझल्ट्स लवकर नाही. मुलं थकलीत आता नोकऱ्यांची वाट बघत, कुठेतरी डिप्रेशनमध्ये जात आहेत. आणि ही तरुणाई आहे आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची, जिच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. भविष्यात कणखर महाराष्ट्र, कणखर भारत आपण कसा घडवू? आपण कारणीभूत आहोत. आपण म्हणजे तुम्ही, मुख्यमंत्री, शिक्षक भरतीसाठी शिक्षण मंत्री केसरकर साहेब, आपण जबाबदार आहात. कुठे आहात तुम्ही आता? या ज्या घटना घडल्यात यांच्या पालकांशी तुम्ही बोललात? का झालं विचारलं? मदत करणं तर दूरच, पण तुम्ही विचारलं का? नाही. तुमच्यासाठी कदाचित या अभियोग्यताधारकांचा किंवा या मुलांचा जीव महत्त्वाचा नसेल, पण त्यांच्या फॅमिलीसाठी आणि आईवडिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. एवढ्या प्रमाणात अभियोग्यताधारक बेरोजगार आहेत. तुम्ही भरती करणार होतात 55,000ची. 11,000 मुलांना तुम्ही नियुक्तीपत्र देणार आहात. दिलेले नाहीत अजून. काही मुलांना अपवाद म्हणून मिळालेही असतील. बाकीच्या मुलांचं काय? इतर जे राऊंड आहेत, कन्व्हर्ट म्हणा किंवा विथ इंटरव्ह्यू किंवा इतर अजून, तुम्ही हे कधी करणार आहात प्रोसेस? 5 महिने झालेत. मुलं धरणे आंदोलनाला बसली, उपोषणं झालीत, आम्हीही केलीत. परंतु आपलं लक्ष कुठे आहे? आपण फक्त सांगतो आणि करत काहीच नाही. असं का? मुलांना आशेवर ठेवणं, तात्कडत ठेवणं कुठपर्यंत योग्य वाटतं तुम्हा लोकांना? अनेक फोन येतात, मला आता आत्महत्या करायची आहे, मला आता नाही जमत, मला नाही सहन होत, मी थकलो, मी दमलो. किती दिवस सहन करायचं? आम्ही जेवणाच्या ताटावर बसल्यावर आम्हाला प्रश्न विचारले जातात. आमचं वय 35 आहे, 38 आहे, आमची लग्न नाही. अशी अनेक प्रश्न, अनेक फोन येतात. तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची? आपण काय देत आहोत समाजाला? कुठे घेऊन जात आहोत आपण आपल्या महाराष्ट्राला?
या मुलांना कोण न्याय देणार? फक्त बोलण्याने काहीच नाही होत. आपण जो शब्द देतो तो शब्द आपण पाळायला हवा. नाहीतर आपल्यात क्षमता नसेल तर बोलूही नाही. का सांगितलं 55,000 भरती होईल, 2 टप्प्यामध्ये भरती घेऊयात? कुठे आहे तुमचा सेकंड राऊंड? ज्यासाठी 1 डझन निवेदनं आमची आयुक्त ऑफिसला दिली गेली, कुठे आहे तुमचा राऊंड? कुठे अडकलाय केसरकर साहेब? बोला, मुलांना काहीतरी सांगा, एक वाक्य द्या काहीतरी, की कुठपर्यंत आलेले आहे, कधी होणार आहे. आचारसंहितेच्या आधी हे सगळं व्हावं म्हणूनही आमचा खूप प्रयत्न झाला. आम्हाला शब्द दिला गेला, आचारसंहितेत भरती अडकणार नाही. आम्ही शिथिलतेसाठी पत्र पाठवलेलं आहे. सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. एकही गोष्ट खरी नाही. आम्ही लहान आहोत का? काही कळत नाही आम्हाला? सगळ्या गोष्टी कळतात. तुम्हाला वाटत असेल ही जी मुलं अपघाताने आपला जीव गमावलेली आहेत, आता परवाची ज्या मुलाने विहिरीत उडी घेतली, यांना आम्ही कारणीभूत आहोत का? हो, तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही यांची ही अवस्था केली आहे की यांना जगणं नकोसं झालंय. हरलीत ही मुलं, नाही बोलू शकत. सगळ्यांमध्ये हिंमत नसते बोलण्याची. बोलल्यावर कुठेतरी भीती असते, आम्हाला डिसमिस केलं जाईल का? कारण अशा धमक्या पण मिळतात मुलांना. प्रोसेसमधून काढलं जाईल, डिसमिस केलं जाईल, बोलायचं नाही. म्हणजे अन्याय झाला तरी बोलायचं नाही, शांत बसायचा. मुलगा 40 वर्षाचा होतोय तोपर्यंत तुमची नोकरी कुठे आहे माहीत नाही. थकून तो आत्महत्या करतोय. कुणाला विचारावं मुलांनी? कुणाला दाद मागावी? कुणाकडे जातील? अनेक प्रश्न या अभियोग्यताधारकांसमोर आहेत. तुम्ही कारणीभूत नाहीत या घटनांना असं म्हणू नका. आता जी मुलं रोड ॲक्सिडेंटमध्ये वारलीत त्यांच्याशी तरी आमचा काय संबंध, असंही वाटत असेल तुम्हाला. आहे, संबंध तुमचाच आहे. याला कारण असं आहे, मला नंदुरबार जिल्ह्यातून एका मुलाचा फोन येतो. तो फोन सकाळी 6 वाजता, 7 वाजता, दुपारी 2ला, रात्री 11ला, 10:30ला, 10ला कधी येतो, कितीही वेळा येतो. ती व्यक्ती मला 3 महिन्यापासून सांगते, या 20 तारखेला माझं काम होणार आहे, आमचं काम होणार आहे मॅडम, तुम्ही एक निवेदन आयुक्त ऑफिसमध्ये द्या, तुम्ही एक निवेदन आयुक्त ऑफिसमध्ये द्या. मी समजवलं त्याला की होईल, तुझंही काम होईल, आपण थोडं थांबूयात. नाही, मग मी सुरतला कामाला जाऊ की नको? माझं जर काम होत असेल या 20 तारखेला तर मला तिथं जायला हवं ना. मग मी सुरतला कामाला जायचं की नाही हा निर्णय मी घेऊ शकत नाही. मॅडम तुम्ही एक काम करा, एक निवेदन आयुक्त ऑफिसला द्या, अशी ऑर्डर असते मला. रोज म्हणायला काही हरकत नाही. एक दिवशी या सगळ्या घटना किंवा त्या मुलाचं बोलणं मला थोडंसं विचलित करणारं वाटलं. मी त्या मुलाच्या आईशी बोलले. वाईट या गोष्टीचं वाटतं की आईची परिस्थिती पण तीच होती जी मुलाची होती. तीच भाषा, तेच माध्यम, तेच प्रश्न. मला खूप वाईट वाटत होते. मी त्यानंतर मुलाच्या वडिलांशी बोलले. वडील त्याच स्थितीत होते, परंतु त्यांनी थोडंसं स्वतःला सावरलेलं होतं आणि ते मला म्हणाले, मॅडम हा जो माझा मुलगा आहे हा घरात 24 तास फक्त याच गोष्टी करतो आणि त्याला साथ देणारी त्याची आई असते. आता सांगा, या मुलाला जर मी चिडून बोलले किंवा याचा फोन नाही घेतला तर काही होऊ शकतं. पण मी समर्थ आहे. मी समर्थ आहे या मुलांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी. मला थोडं वाईट वाटतं, पण यांच्या भावना मला कळतात की किती दुरावस्था तुम्ही मुलांची करून ठेवली आहे. मानसिक
मानसिकता बिघडली आहे मुलांची, त्यांच्या कुटुंबाची. कुठपर्यंत तुम्ही आता हे असं खेळ चालू ठेवणार आहात? मला माहीत आहे कदाचित माझं हे सोशल मीडियावर बोलणं बऱ्याच लोकांना आवडणार नाही. लोकांना म्हणजे जी आश्वासनं देतात, या भरतीच्या संबंधित आहेत, मग ते आपले शिक्षण मंत्री असू देत, आयुक्त कार्यालयातले लोक असू देत, त्यांना कुठेतरी वाटेल की काय का आम्हाला असं सोशल मीडियावर बोललं जात आहे. आता बोललं जाणार. शिक्षक भरती अभियोग्यताधारक हा डावलला गेलेला विषय आहे महाराष्ट्रातला. यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीही नाही. तुम्ही लोक काय करता? दरवेळेस काहीतरी भरती होणार आहे, मग ती कुठेतरी याचिकांमध्ये अडकते, कुठेतरी अनेक प्रश्न तुमचे असतात, गट आहेत, अनेक संघटना आहेत. यामुळे काय होतं, कारण भरती सुटसुटीत नाही ना, पवित्र पोर्टल यानुसार करता ना तुम्ही लोक. त्यामुळे काय होतं, अनेक प्रश्न उद्भवले आहेत. यातून पर्याय कुणालाच मिळत नाही आणि कुठेतरी मुलं शांत होतात आणि नांद टाकतात भरतीचा. आणि हेच तुम्हाला हवं असतं की यांनी कुठेतरी हे विसरावं आणि एकदाच भरती शिक्षक भरती हा जो शब्द आहे किंवा वाक्य आहे हे सोडून द्यावं यांनी. याची वाट बघत असतात तुम्ही लोक. म्हणून 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष असा प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु हे आता सहन केलं जाणार नाही. याचं उत्तर विचारलं जाणार. शिक्षण मंत्र्यांना पण उत्तर विचारलं जाणार. हे का? तुम्ही हे क्लिअर करा, आम्हाला उत्तर द्या. हा काय प्रकार चालू आहे? केसरकर साहेबांना विचारते मी, हा प्रकार काय आहे? कुठे आहे तुमचा कन्व्हर्ट राऊंड? कुठे आहे पुढची भरती? 55,000मधून अजून फक्त 11,000 विद्यार्थ्यांना तुम्ही नोकरी दिलेली आहे. त्यात त्यांना अजून नियुक्तीपत्रही दिलेली नाहीत. ती कधी देणार आहात? आता 2री आचारसंहिता लागेल, 3री आचारसंहिता लागेल, 4थी आचारसंहिता लागेल. काय करावं या मुलांनी? नैतिकदृष्ट्या हे योग्य नाही. राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही लोक कोणते प्लॅनिंग करता माहीत नाही मला, परंतु नैतिकदृष्ट्या हे ठीक नाही. आपण लोकांच्या मनात चीड निर्माण करत आहोत हे लक्षात घ्या. आणि कुठेतरी तुमचा विरोध एक वेळेस होणार आहे आणि त्याची सुरुवात आता झाली हे लक्षात घ्या. हे सहन केलं जाणार नाही. कुणी बोलत आहे की नाही माहीत नाही, परंतु मी बोलणार. मला शिक्षक भरतीविषयीची सगळी तुमची कारणं आणि का, कुठे, कसं, काय अडलंय त्याची सगळी उत्तरं द्या. मग तुम्ही आयुक्तांमार्फत द्या किंवा तुम्ही स्वतः बोला, पण मला उत्तरं हवी आहेत. क्लिअर करा. तुमच्याकडून होत नसेल तर तसंही सांगा. काय असेल ते स्पष्ट सांगा. परंतु हे असं अडवून बसणं, मुलांना थांबवून ठेवणं, त्यांना आश्वासनं देणं आणि त्या मुलांवर आधारलेले त्यांचे जे कुटुंब आहेत, परिवार आहेत, मित्र आहेत, समाज आहे, यांना तुम्ही असं फिरवू नका. यांचे जे प्रश्न असतील ते स्पष्ट काय आहे ते तुम्ही उत्तरं द्या त्याची. नाहीतर मग आंदोलनं होतील, उपोषणं होतील. कधी ना कधी आचारसंहिता संपेलच ना. आचारसंहितेत आम्हाला कोणी परमिशन देत नाहीये. ठीक आहे, इतके दिवस थांबलो, अजून थोडं थांबू आम्ही 4 तारखेपर्यंत, पण आंदोलनं होतील. प्रश्नांची उत्तरं मागितली जातील तुम्हाला. आमचा हक्क आहे तो, अभियोग्यताधारकांचा हक्क आहे. शिक्षण मंत्र्यांना एक विचारते, मुख्यमंत्र्यांना विचारते, आता परवा झालेली जी घटना आहे, D.Ed झालेल्या मुलाची आत्महत्या,
समुपदेशन रद्द झाल्यामुळे घरी परतताना झालेला मुलाचा ॲक्सिडेंट, या सदोष मनुष्यवधाचा जो आरोप आहे तो कुणावर लावावा? कुणावर लावावा? कुणाला जाब विचारायला हवा? आम्हाला उत्तर हवं. कुणाला जाब विचारायचा? निमूटपणे शांत नाही बसू शकत. लोकशाही आहे, नाही शांत बसू शकत. प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, कारण आता टाईमलाईन आता संपली. आता यापुढे नाही वाट बघू शकत. जी मुलं 21-22 वर्षाची वयोगटाची होती तेव्हापासून वाट बघत आहेत, ती आता 35-38 अशा वर्षाची झालेली आहेत. आता कुठपर्यंत वाट बघणार आपण? म्हणजे सहन करण्याची मर्यादा संपलेली आहे, एकूण असं म्हणायचं आहे मला. तुम्ही सगळे प्रचारात व्यस्त आहात. प्रचाराची आपली रणधुमाळी चालू आहे. बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे, मान्य आहे. परंतु 20 तारखेनंतर केसरकर साहेबांनी स्वतः बोलावं अशी इच्छा आहे माझी. कारण तुम्ही काही हालचाल करत नाही आहात, त्यानंतर मंत्रालयातून काही हालचाल होत नाहीये, म्हणून आयुक्त कार्यालयातून काही हालचाल होत नाहीये असं उत्तर मिळतं आम्हाला. आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही खूप वेळा जातो, आयुक्त साहेबांशी बोलतो, निवेदनं देतो, उत्तर त्यांच्याकडे नाही. का नाही? कारण वरतूनच हालचाल नसेल कदाचित. आमचे प्रयत्न चालू आहे, आम्ही करत आहोत, यथाशीघ्र होईल वगैरे 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 असं काहीतरी सांगून आम्हाला तिथून परत पाठवलं जातं. मग आता या यूट्यूब माध्यमातून मुख्यमंत्री साहेब आणि आपले शिक्षण मंत्री साहेब यांनाच विचारते की आपण कुठपर्यंत पुढची प्रक्रिया घेणार आहात? कधी संपणार आहे हे सगळं? आणि ही जी मुलं तुम्हाला न्याय मागत आहे, नोकरी मागत आहेत, यांनी त्यांची योग्यता सिद्ध केलेली आहे 2-2, 3-3 वेळा. अगदी उच्च शिक्षित मुलं आहेत. 1 काय 2 वेळा त्यांनी आपली एक्झाम क्रॅक केलेली आहे नोकरीला लागण्यासाठीची. ही अभियोग्यता धारक आहेत, ज्यांचा हक्क आहे नोकरी मागण्याचा. आपले पुढचे 11,000च्या नंतरचे जे राऊंड आहेत ते पटकन स्पीडमध्ये करावेत. आता आचारसंहिता लागते, परत मुलं ओळखतील, परत कुणीतरी काही करू नये याची भीती आहे. ह्या सगळ्या संदर्भात मी आपणाला सांगू इच्छिते की याकडे थोडं महत्त्वाचं म्हणून लक्ष द्या. आता जीव जायला लागलेत मुलांची, जी कधीच आपण परत आणू शकत नाही. आता 20 तारखेनंतर आपण स्वतः निर्णय घ्या. शिक्षण मंत्री साहेबांना सांगू इच्छिते मी, आपण निर्णय घ्या आणि काय असेल ते, ज्याही अडचणी असतील त्या दूर करून पुढचे राऊंड किंवा पुढची भरती काय कुठपर्यंत आहे, काय प्रक्रिया होणार आहे ते क्लिअर करा. आणि जोपर्यंत हे होणार नाही आम्ही बोलत राहू, तुम्हाला ऐकावं लागेल. 4 तारखेनंतर आम्ही आंदोलनं करू, तुम्हाला ऐकावं लागेल, कारण आम्ही आमच्या हक्कासाठी बोलत आहोत. या माध्यमातून सगळे अभियोग्यताधारक, स्पर्धा परीक्षा करणारे सगळी मुलांना मी सांगू इच्छिते, आपल्या जीवापेक्षा मोठं काहीच नाही. आपला जीव गमावण्यापेक्षा ताकदीने या लोकांशी लढा. या मैदानात तुमचा हक्क आहे तो मागा. तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी जर घाबरून आत्महत्या करायला लागलीत तर काय होणार या देशाचं? आपण भवितव्य आहोत महाराष्ट्राचं, भारताचं.
आपल्याला घडवायचं आहे. मग आपल्यामध्ये हिंमत असायला हवी. तुम्ही जीवानिशी जात आहात, कुणाला पर्वा नाही. आपल्या कुटुंबियांना त्रास होतो, एवढं लक्षात ठेवा. यापुढे असं पाऊल कोणीच उचलायचं नाही. हिमतीने लढा, बोला. काय हक्क आहे तुमचा? लोकशाही आहे इथे. संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे. आपण बोलू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला. आपण अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. आपण बोलायला पाहिजे. एवढंच बोलते आणि इथे थांबते. केसरकर साहेब आणि मुख्यमंत्री यांनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. तर मला रिप्लाय द्या, अभियोग्यताधारकांना रिप्लाय द्या. काय सिच्युएशन आहे सांगा आणि पुढील आचारसंहिता हे कारण सांगू नका. काय असेल ते पटकन करून, काय राऊंड असतील ते मुलांची लावा. तुम्ही सांगितलेली भरती तुम्हीच सांगितलेली आहे, ती तुम्ही कंप्लीट करा आणि एकदाच मुलांना त्यांचा न्याय मिळवून द्या. इतकंच म्हणेन. आणि या ठिकाणी मला जे सांगायचं होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे ते कळेल एवढी अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.